जात आहे। राहुल नार्वेकर आणि हरिभाऊ राठोड यांच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। नार्वेकर आणि राठोड यांचा निवडणूक कार्यालयामधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी इथे वाद झाला होता। पहिली तुमची सिक्युरिटी विड्रॉ करायला लागेल मला। मिसयूज ऑफ सिक्युरिटी जॉइंट सीपी इसको किधर है? जॉइंट सीपी प्रोटेक्शन का फोन लगाओ। ऐका ना, पहले तुमची सिक्युरिटी विड्रॉ करना। यू आर मिसयूजिंग सिक्युरिटी। चलो लगाओ जॉइंट सीपी प्रोटेक्शन को। नो सिक्युरिटी फॉर यू डोंट डिजर्व इट। हॅलो, दुश्मनी अध्यक्ष बोलते। हॅलो साहेब, तुम्ही प्रोटेक्शन देताना काय आयडिया वापरतात? हे हरिभाऊ राठोडला कुठचं थ्रेट परसेप्शन? सिक्युरिटी घेऊन इकडे पोलिंग स्टेशनवरती बसून राहतात, धरणे घालतात। विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली। त्या दिवशी इकडे मी माझ्या उमेदवारांबरोबर अर्ज भरण्यासाठी आलेलो, त्यावेळेला घोळका घालून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम काही लोक करत होते। त्यांना मी पोलिसांना समज देण्याची विनंती केली। त्या व्यतिरिक्त काही घडल्याचं मला माहीत नाही। मला घोळका घालून माझ्यावरती दबाव आणून माझ्याकडनं चुकीचं कृत्य करून घ्यायचा प्रयत्न केला गेला होता, परंतु त्याला मी कुठच्याही प्रकारची किंमत किंवा दखल न घेता मी तिकडनं निघून गेलो। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 30 डिसेंबर 2025ला कुलाब्यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांना धमकावून अर्ज भरू दिले नाहीत अशी तक्रार ठाकरेंच्या सेनेकडनं करण्यात आली होती। तर 30 डिसेंबरला सायंकाळी 4 वाजल्यानंतरचं सीसीटीव्ही फुटेज गायब केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे। राहुल नार्वेकरांचा विषय हा अत्यंत गंभीर आहे। जरी त्यांनी काल मला उत्तर वगैरे काय म्हणतात ते दिलं म्हणतात, बरोबर ना? ते काय मला उत्तर देणार? शिवसेनेतूनच त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे। 30 डिसेंबरचं 4 वाजल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज काढा। माझ्या माहितीप्रमाणे 4 नंतरचं सीसीटीव्ही फुटेज हे गायब केलेलं आहे। सीसीटीव्ही फुटेज गायब कसं होतं? विधानसभा अध्यक्षांचं कसं होतं? भूषण गगराणे हे पालिकेचे आयुक्त आहेत, तेही या कट कारस्थानामध्ये सामील झाले आहेत का? मी कशाला म्हणतो, निवडणूक आयोगाने चौकशी सुरू केलेली आहे। पण चौकशी सुरू झाल्यावर या प्रकरणात ज्या विधानसभा अध्यक्षांनी धमक्या दिल्या आहेत उमेदवारांना विरोधी पक्षाच्या, सीसीटीव्ही फुटेज गायब होत आहे। ही यंत्रणा यांची, महापालिका आयुक्तांनी याचं उत्तर दिलं पाहिजे आणि ते जे आरोप आहेत त्या विभागाचे त्यांची चौकशी व्हायला पाहिजे। कुठलेही 4 वाजल्यानंतर नाही, 10 वाजल्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज तपासा। कर नाही तो डर नाही। आम्ही काहीही चुकीचं केलं नाही, त्यामुळे घाबरून जाण्याचं कुणालाही कारण नाही। संजय राऊत सातत्यानं खोटं बोलणं, खोटे आरोप करणं याच्यामध्ये ते एक्सपर्ट आहेत। रोज उठायचं, खोटं नरेटिव्ह सेट करायचं ही संजय राऊत यांची परंपरा आहे। विधानसभेला देखील अशाच पद्धतीनं कन्फ्युजन निर्माण करण्याचा प्रयत्न संजय राऊतांच्या माध्यमातून, उभाटा गटाच्या माध्यमातून केला होता, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही। आता जरी कितीही कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही। नाशिकमध्ये भाजप बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी घरात कोंडलं। अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज माघार घेऊ नये म्हणून कार्यकर्त्यांकडनं घरामध्ये साखळी कुलूप लावून बंद करण्यात आलं होतं। घोषणाबाजी करत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप करण्यात आलाय। अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर काकड यांनी देखील माघार घेण्यास नकार दिला। काकड तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ज्ञानेश्वर काकड तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ज्ञानेश्वर काकड तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पिंपरीमध्ये एकाच वॉर्डामध्ये एकाच उमेदवाराला 2 पक्षांकडनं उमेदवारी दिल्याचं समोर आलं। असे 2 उमेदवार पिंपरीमध्ये असल्याचं उघड झालं आहे। वॉर्ड 20 ब आणि 30 अ मधून हा पेच समोर आलेला आहे। तर नीलम म्हात्रेंना वॉर्ड 20 ब साठी पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनेकडनं देखील उमेदवारी देण्यात आली। तर संदीप गायकवाडांना वॉर्ड 30 अ मध्ये पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे। अर्ज छाननीमध्ये दोन्ही पक्षांकडनं दाखल केलेले अर्ज हे वैध ठरवण्यात आले।